ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। राहुरी तालुक्यातील वडनेर इथे एका 25 वर्ष विवाहित तरुणीने आपल्या माहेरच्या घरामध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही घटना 16 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे। सोनाली अशोक सरक या तरुणीचे तिच्या पतीसोबत घरगुती वाद झाले होते, त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून तिचे वडील सीताराम येळे यांच्या घरी राहत होती, अशी माहिती मिळाली आहे। 16 मार्च रोजी दुपारी 3च्या सुमारास घरामध्ये कोणी नसताना सोनाली सरक हिने घराच्या छताला पत्र्याच्या अँगलला दोरी बांधून गळफास घेतलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे। माजी सरपंच अण्णासाहेब सावित्रा बलमे, सचिन रामराव धानोरे आणि अन्य नागरिकांनी घटनास्थळी जाऊन रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांच्या मदतीने सोनाली सरक हिला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलं, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलाय। सोनाली हिच्या पश्चात पती, 2 मुली आणि एक 2 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे। तिने कोणत्या कारणामधनं आत्महत्या केली हे मात्र समजू शकलं नाहीये। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय, काहीही कारण चालणार नाही। आपल्या बाच्चीचं लग्न आहे, आपण येणार नसता? हो हो, भेटू आपण। बघितलं, सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून। हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस। सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे। लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर। बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण, कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर।